तर मित्रांनो, आजच्या या क्लासमध्ये किंवा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये हा एक मास्टर क्लास असणार आहे, ज्यामध्ये प्रिफरन्सशी रिलेटेड स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला एक्झॅक्टली प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. यामध्ये आपण कंप्लीट 0 to हिरो तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहोत. तुम्हाला तरी पण काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि आपण इथे 1:3चा जो रेशिओ आहे विथ इंटरव्ह्यूसाठी आणि एक पद एक पोस्ट जे आहे आपलं, एक बिंदू एक पद, ही पण आपण पॉलिसी यामध्ये डिस्कस करणार आहोत की याचा परिणाम कसा होणार आहे. एक्झॅक्टली पूर्ण प्रिफरन्सशी रिलेटेड सगळे डाऊट्स तुमचे या व्हिडिओजमध्ये सॉल्व्ह होऊन जातील. कशा पद्धतीने सायंटिफिकली प्रिफरन्सेस द्यायचे आहेत, त्यासाठी आपण आता काय करायचं आहे प्रिफरन्स सुरू होण्या अगोदर, त्याबद्दल पण आपण यामध्ये बोलणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 मार्ग आहेत, 2 paths ऑफ डेथ, ज्यामध्ये आपण सगळ्यात पहिला जो आहे तो आहे विदाऊट इंटरव्ह्यू आणि नंतर दुसरा आहे विथ इंटरव्ह्यू. विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला 100 प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, ज्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या यामध्ये स्थापना ज्या असतात त्या इन्व्हॉल्ड असतात. काही संस्था पण आहेत त्या याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पार्टिसिपेट करतात. इथे तुमचं सिलेक्शन जे आहे ते कम्प्लिटली तुमच्या टेटच्या स्कोरवरती बेस्ड असतं. तुमचा इंटरव्ह्यू इथे होत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. त्यानंतर 50 प्रिफरन्सेस आपल्याला आता नवीन रूलनुसार 50 प्रिफरन्सेस द्यायचे आहेत विथ इंटरव्ह्यूसाठी. यामध्ये प्रायव्हेट आणि अनएडेड इन्स्टिट्यूशन्स पण भाग घेत असतात. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. इथे अनएडेड इन्स्टिट्यूशन्स पण असतात, त्यामुळे प्रिफरन्सेस देताना एडेड म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँट असतो आणि अनएडेड म्हणजे त्याला ग्रँट राहत नाही. तर या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे पगार तुम्हाला संस्था स्वतःच्या खर्चातनं करत असते, सेल्फ फायनान्स्ड इन्स्टिट्यूशन्स ज्या असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रिफरन्सेस देताना अनएडेडच्या अगोदर एडेडला प्राधान्यक्रम दिला गेला पाहिजे. टेट स्कोरमुळेच तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू कॉल सिक्युअर होणार आहे आणि फायनल सिलेक्शन जे आहे ते तुमचं आता इंटरव्ह्यू प्लस ॲकॅडमिक परफॉर्मन्सवरती बेस्ड असणार आहे. आता नवीन जो रूल आलेला आहे त्याचं मी आपल्या टेलिग्रामवरती चॅनलवरती आपलं ते सगळे डिटेल्स टाकलेले आहेत की कशा पद्धतीवरती तुमचं मार्क्स, तुमचं ॲकॅडमिक क्वालिफिकेशन, तुमचं जेवढं BEdचं वगैरे सगळं क्वालिफिकेशन आहे, काही एक्स्ट्रा क्वालिफिकेशन असेल त्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत आणि ते मार्क्स ॲडिशन होऊन जे टोटल बनेल आणि 10 मार्क्सचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. अशा पद्धतीने टेटचा स्कोर, ॲकॅडमिक स्कोर्स, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, एक्स्ट्रा एज्युकेशन आणि 10 मार्क तुमचे इंटरव्ह्यूचे, अशा पद्धतीने तुमचं इंटरव्ह्यूचा रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की बघतोय की एक पद एक बिंदू एक पद हा रूल आलेला आहे. एक पोस्ट आहे ती सगळ्यांना मिळणार आहे. 1 कॅन्डिडेट 1 पोस्ट म्हणजे एका व्यक्तीचं एकाच ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. म्हणजे याचा बेनिफिट असा होणार आहे की अगोदर काय व्हायचं की एक व्यक्ती जो होता तो बऱ्याच ठिकाणी अर्ज करायचा आणि त्याचं बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन व्हायचं आणि तो एकाच पोस्टला सिलेक्ट करून तिथे जॉब करायचा, मग बाकीच्या पोस्ट त्या पद्धतीने व्हॅकंट राहायच्या. तर अशा पद्धतीने काय होणार आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोक लागण्याची इथे शक्यता वाढणार आहे. तर हा एक जो पॉईंट आहे हा सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे आणि चांगलंच झालेलं आहे. प्रिफरन्सेसचे जे मुद्दे असतील ते आता गव्हर्नमेंट काय त्याच्यावरती विचार करतं, जे असे अपडेट असतील तसे मी तुम्हाला चॅनलवरती कळवेलच. आता सगळ्यात जास्त स्पर्धा कुठे वाढणार आहे मित्रांनो? पहिले आता जो मुलाखतीसाठी 1:3चा मुद्दा आलेला आहे. अगोदर 10 कॅन्डिडेट्सला संधी मिळायची. आता काय व्हायचं की 10 कॅन्डिडेट्सला चान्स मिळायचा इंटरव्ह्यूज द्यायला आणि ते इंटरव्ह्यूला गेले की मग त्या 10मधनं एक कॅन्डिडेट सिलेक्ट व्हायचा. आता इथे एक वॅकन्सीसाठी 3 कॅन्डिडेट असणार, त्याच्यामुळे कट ऑफ जो आहे तो इंटरव्ह्यू शॉर्टलिस्ट व्हायसाठी स्काय रॉकेट होणार, म्हणजे तो वाढणार आहे. विथ इंटरव्ह्यूचे कट ऑफ्स आपल्याला वाढलेले दिसतील कम्पॅरेटिव्हली अगोदरच्या एजमध्ये. तर कॅन्डिडेट्स अगोदर कसं होतं की कॉल्ड फॉर 110 मार्कचे जे होतं असायचे, आता 125 मार्क लागू शकतात या टायमाला. कारण पहिले 3 कॅन्डिडेट्स तुम्हाला बघायचे, ते कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचे, कशा पद्धतीने प्रिफर द्यायचे, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. ते आपण सगळ्या या गोष्टी बघणारच आहोत. तर टेटचा स्कोरचा जर आपण ॲनालिसिस केला तर सगळ्यात जास्त कंजेशन झोन जे आहे, सगळ्यात जास्त मार्क्स जे आहेत ते 81 ते 120 या ह्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त कॅन्डिडेट्स आहेत. 81 ते 120मध्ये 120च्या वरती पण कमी कॅन्डिडेट्स आहेत. कमी म्हणजे ज्यांचे सगळ्यात जास्त कंजेशन म्हणजे काय, तर सगळ्यात जास्त मॅक्झिमम पॉप्युलेशन जे म्हणतो आपण ते ह्या मार्क्सच्या रेंजमध्ये आहे. तर कॉम्पिटेटिव्ह मार्क्स जे असणार आहेत ते तुमचे 120 ते जे टॉपर आहेत त्यांच्यापर्यंत ही रेंज असणार आहेत आपली सिलेक्शनची मोस्टली.
याचा अर्थ असं नाही आहे की 120च्या खाली ज्यांचे मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे. तेच आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत की कशा पद्धतीने ते ॲनालिसिस होणार आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने प्रिफरन्स देऊन ते सिलेक्शन मिळवायचं आहे. तर डेटा तुम्ही ॲनालिसिस करत राहा की कशा पद्धतीने 17,741 कॅन्डिडेट्स OBC जे आहेत ते या रेंजमध्ये आहेत, 10,672 कॅन्डिडेट जे आहेत ते या एका एक्झॅक्ट ब्रॅकेटमध्ये एवढे लोक आपल्याला बघायला मिळतात. पण ही जी सगळी कंजेशन आहे किंवा एवढं सगळं पॉप्युलेशन आहे, सगळे लोक एका कॉम्पिटिशनमध्ये नाही. ॲक्च्युअल कॉम्पिटिशन तुमची या सगळ्या लोकांशी नाहीच आहेत. कारण जेवढे लोक तुमच्यावरती आहेत, आता तुमचा रँक तुमचे मार्क जरी 90 असतील आणि तुम्ही म्हणाल की माझ्यावरती 1,00,000 लोक आहेत, 1,00,000 लोक आहेत, पण हे सगळे 1,00,000 लोक तुमच्यासोबत कम्पीट नाही करत आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो फिल्टर इफेक्ट. आपण आता आपली कॉम्पिटिशन कशी ओळखायची ते बघणार आहोत. आपल्याला आपली कॉम्पिटिशन समजली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणासोबत कम्पीट करत आहोत. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिल्टर लागणार आहे मीडियमचं. तर तुमचं एज्युकेशनल मीडियम जे आहे त्याच्यानुसार तुमचा स्कोअर ठरणार आहे. तर मराठी मीडियम इथे जास्त कट ऑफ लागतो, त्यानंतर उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम. तर जसे मीडियम आहेत त्या मीडियमच्या कॅन्डिडेटसोबतच तुम्ही कॉम्पिटिशन करणार आहात. कारण मराठी मीडियमचे कॅन्डिडेट जे आहेत ज्यांचं 10चं मीडियम तुमचं जे आहे 10च्या मीडियमनुसारच तुम्ही त्या स्कूलसोबत कट ऑफ करणार म्हणजे तुम्ही कॉम्पीट करणार आहात. इंग्लिश लँग्वेज किंवा लँग्वेज शिक्षक आहेत ते कम्पीट करू शकतात वेगळ्या स्कूल्समध्ये, पण मोस्ट ऑफ द जे पॉप्युलेशन 90% पीपल जे आहेत ते आपापल्या मीडियमसोबत कम्पीट करणार आहात. तुम्ही मीडियम चेंज करून अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे मीडियम जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा फिल्टर इफेक्ट ठरणार आहे कॉम्पिटिशन जज करण्यामध्ये. त्याच्यामुळे तुमची जी कॉम्पिटिशन आहे ते तुमच्याच मीडियमच्या लोकांसोबत आहे. दुसरा महत्त्वाचा फिल्टर इफेक्ट येतो. आता सगळ्या 2,00,000 लोकांनी परीक्षा दिली तर 2,00,000 लोकांसोबत तुमची स्पर्धाच नाही, तर तुमच्या ब्रॅकेटमधल्या लोकांसोबत स्पर्धा आहे. तुमची ब्रॅकेट म्हणजे आपण पहिले मीडियमची ब्रॅकेट बघितली, त्यानंतर येतं नेक्स्ट म्हणजे फिल्टर इफेक्ट म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. सगळे लोक 1 ते 5साठी अर्ज नाही करणार आहेत, सगळे लोक 6 ते 8साठी इलिजिबल नसणार आहेत, सगळे लोक 9वी 10वीसाठी इलिजिबल नसणार आहेत आणि सगळे 11वी 12वीसाठी पण इलिजिबल नसणार आहेत. खूप कमी लोक असे असतील की जे सगळ्या वर्गांसाठी इलिजिबल होतात. आपण 10% पकडून चलू. आणि मॅक्झिमम जे लोक असतात ते या 1 ते 5च्या ब्रॅकेटमध्ये अर्ज करतात आणि इथे सगळ्यात जास्त वॅकन्सीज पण असतात. 1 ते 5साठी तुम्हाला DED TET पेपर 1 किंवा CET पेपर 1 पास पाहिजे. सगळ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल नसेल प्लस BEd झालेलं असेल किंवा TETचा पेपर सेकंड निघाला असेल असं नाही. त्यामुळे हे लोक इथे कम्पीट करतील असंही नाही. ज्यांनी BEd केलं आहे त्यांनी नॉट नेसेसरीली आधी DEd केलं असेल, ते दुसरं ग्रॅज्युएशन करून इकडे या क्षेत्रामध्ये आले असतील. 9वी 10वी ज्यांचं झालं आहे त्यांनी TETचा पेपर नाही काढला आहे, TET CETचे पेपर त्यांनी क्लिअर नाही केलेत. त्याच्यामुळे ते या लोकांसोबत कम्पीट करणार नाहीत. हे लोक भले इकडे कम्पीट करू शकतात. त्याच्यामुळे इकडे आपल्याला कॉम्पिटिशन वाढलेली बघायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशनचं आपण बघणार आहोत की पोस्ट ग्रॅज्युएशन सगळ्यांचं नसतं किंवा असलं तरी ते वेगवेगळ्या स्पेशलाइज्ड सब्जेक्टसाठी त्या जागा असतात. तर सगळे त्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करणार नाही आहेत. तर सगळ्यात दुसरा महत्त्वाचा जो फिल्टर इफेक्ट आपण बघितला की तुमची स्पर्धा तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या ब्रॅकेटच्या लोकांसोबतच आहे. त्यानंतर आता मीडियम बघितलं आपण, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघितलं. आता येतं सब्जेक्ट स्पेशलायझेशन. म्हणजे सायन्सचे टीचर आर्ट्सला अर्ज करू नाही शकत, सोशल सायन्सचे सायन्सला अर्ज नाही करू शकत. तर अशा पद्धतीने जे आहे ते सब्जेक्ट बॅरियर सगळ्यांना आहेत. तर तुमच्या सब्जेक्टनुसार सुद्धा कॉम्पिटिशन्स आहेत. मीडियम आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि आता सब्जेक्ट त्याच्यामध्ये मॅटर करतो. तर स्पेसिफिक सब्जेक्ट तुमचा पाहिजे असतो. वॅकन्सी जेव्हा येतात तेव्हा त्या स्पेसिफिक सब्जेक्टनुसार येतात. मॅथ्सच्या येतात, सायन्सच्या येतात, सोशल सायन्सच्या येतात, लँग्वेजेसच्या येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या सब्जेक्ट स्पेशलायझेशनच्या आहात त्या स्पेशलायझेशनसाठी तुम्ही कम्पीट करू शकता. त्यामुळे तुमची कॉम्पिटिशनची ब्रॅकेट जी आहे ती अगोदर तुम्ही जी ठरवली होती एवढी ब्रॅकेट आहे की 2,00,000 लोक आहेत, 2,00,000 लोकांसोबत कम्पीट करायचं, तर असं नाही. तुम्ही तुमच्याच कॅटेगराइज्ड प्रॉपर सगळ्या गोष्टी ज्या सॉर्ट आऊट करून तुमची जी कॉम्पिटिशन आहे ती 2,00,000मधनं फक्त एवढ्या लोकांसोबत आहे. त्यानंतर तुम्हाला व्हर्टिकल रिझर्वेशन पण आहे आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन पण आहे. त्याच्यामुळे त्या लोकांसोबतच तुम्ही कम्पीट करणार आहात जे तुमच्या व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये मोडतात. त्यामध्ये ओपन, SC ST VJ जे काही कॅटेगरीज आहेत आपल्या व्हर्टिकल कॅटेगरीज त्या सगळ्या त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. कारण तुम्ही त्याच वॅकन्सीसाठी इलिजिबल आहात आणि तुम्ही त्याच वॅकन्सीसोबत कम्पीट करणार आहात.
त्यानंतर मेन रोल प्ले करतो हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन यामध्ये तुम्हाला खूप मोठी मदत करतो. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे वुमेन्स रिझर्वेशन, प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, इर्थक्वेक अफेक्टेड असतील, एक्स सर्व्हिसमॅन, अंशकालीन. तुम्ही प्रिव्हियस इयर कट ऑफ आपल्या चॅनलवरती जाऊन बघा, मी सगळे व्हिडिओज बनवले आहेत जिल्हा परिषदचे, महानगरपालिकेचे. आणि आता तुम्हाला जर वाटलंच तर आपण व्हिडिओज बनवूयात अजून याच्या डिटेल्समध्ये, नगरपालिकेचे बनवूयात, सगळ्या जिल्हा परिषदचे बनवूयात, मीडियमनुसार बनवूयात, सब्जेक्टनुसार बनवूयात. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, आपल्याला ते अॅनलाईज करायला सोपं होईल. जुने कट ऑफ याच्यासाठी बघायचे असतात की तुम्ही +10 +20 मार्क्स ॲड करा कॉम्पिटिशननुसार आणि तुम्हाला यावर्षीचा कट ऑफची अंदाज घ्यायला मदत होते. याच्यात मासिव ॲडव्हान्टेज काय होतं, तुम्हाला हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा कट ऑफ इकडे ड्रास्टिकली आपल्याला लो बघायला भेटतो. आणि कॉमन मिस्टेक काय होते की लोक जनरलचा कट ऑफ बघत राहतात, पण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशनचे बेनिफिट्स ॲनालाइज करताना, प्रिफरन्स देताना विसरून जातात. आता तुम्ही इकडे जर बघितलं की आता इंग्लिश मिडियमचं उदाहरण घेतलं आहे मी, मनपा मुंबईचं, तर इथे विदाऊट सर्टिफिकेट, ज्यांच्याकडे प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट नाही आहे, जेव्हा त्याचे प्रोजेक्ट अफेक्टेड लोक नाहीत, त्यांचा जनरलचा 110वरती कट ऑफ होता, बट इकडे 66चा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतं. आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये जो आपल्याला 107 कट ऑफ आहे तो आपल्याला इथे 80 मार्क्सवरती हा कट ऑफ बघायला मिळते हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असल्यामुळे. तर एवढा फरक पडतो तुमच्याकडे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल तर. आता आपण व्हॅकन्सीज समजून घेऊ. तर सगळ्यात जास्त व्हॅकन्सीज आहेत मित्रांनो ते क्लास 1 to 5 मध्ये येत असतात. इथे सगळ्यात जास्त व्हॅकन्सीज आपल्याला बघायला मिळतात. याला हाय व्हॅकन्सी झोन आपण म्हणूयात. सगळ्या विषयांसाठी इथे सगळे लोक इलिजिबल असतात. 90 ते 110ची ब्रॅकेट आहे इथे कट ऑफची, जी मागच्या वेळेसची जर आपण ॲनालिसिस केली तर याच्यात तुम्ही +10 और +20 मार्क्स तुम्हाला अजून असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात असं आपण म्हणू शकतो एका ॲनालिटिकल सायंटिफिक पर्स्पेक्टिव्हनी. आणि हे सगळं DED आणि TET-1 ज्यांचं झालं आहे त्या सगळ्या कॅन्डिडेटसाठी ही जागा इलिजिबल असतात. त्यामुळे इथे सगळ्यात जास्त हाय व्हॉल्यूम ऑफ ॲप्लिकंट्स आहेत, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त स्पर्धा पण आपल्याला ह्या ब्रॅकेटमध्येच बघायला मिळते. इथे तुम्हाला सब्जेक्ट स्पेशलायझेशन नाही राहत, त्याच्यामुळे कॅटेगरायझेशन होत नाही. इथे तुम्हाला सगळ्या सब्जेक्टसाठी सगळे लोक इलिजिबल असतात आणि सगळ्यात जास्त ॲप्लिकंट्स पण याच कॅटेगरीमध्ये मागच्या वेळेस बघायला मिळालेले आहेत. आता इंग्लिश मिडियमचे PMC प्रायमरीचे कट ऑफ आपण ॲनालाइज करत आहोत. हे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने 1 ते 5चे इंग्लिश मिडियमचे कट ऑफ इथे राहिलेले आहेत. मराठी मिडियमचे पण आपण व्हिडिओज बनवलेले आहेत चॅनलवरती, तर तुम्ही जाऊन जिल्हा परिषदनुसार ते व्हिडिओज बघू शकता, महानगरपालिकेचे पण बघू शकता. तर अशा पद्धतीने कट ऑफ आपल्याला बघायला मिळतात. हे प्रिव्हियस इयर कट ऑफ्स आहेत, याचं आपल्याला सायंटिफिक ॲनालिसिस कसं करायचं ते मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. आता डेटा काय सांगतो आपल्याला की इंग्लिश मिडियमच्या कंपॅरिझनमध्ये मराठी मिडियमचे कट ऑफ हे डायव्हर्स असतात. कट ऑफ 105 115 प्लस आहेत ओपन OBCसाठी प्रिव्हियस इयर्समध्ये, म्हणजे 2022चा हा डेटा आहे. आणि PMC प्रायमरी मराठी SC कट ऑफ हा 109वरती बघायला मिळाला, तर STचा आपल्याला 72वरती कट ऑफ बघायला तिथे मिळालेला आहे. जर तुमचा स्कोर लो असेल तर कशा पद्धतीने तुम्ही जिल्हा परिषद किंवा कसं ॲप्लिकेशन्स कसे प्रिफरन्स द्यायचे आहेत तेच आपण आज या व्हिडिओजच्या माध्यमातून बघणार आहोत. हे सगळं जे आपण ॲनालिसिस करतो हे सगळं आपल्याला प्रिफरन्स देण्यामध्ये मदत करणार आहे. त्यानंतर दुसरी रेंज येते मित्रांनो 6 to 8च्या लोकांची, जे आपण अप्पर प्रायमरी म्हणतो. इथे सब्जेक्ट स्पेशलायझेशन लागत असतं, जसं की मी अगोदर सांगितलं BA BSc BEd प्लस TET CET पेपर 1. इथे वेगवेगळ्या वॅकन्सीज येतात. मॅथ्स सायन्सच्या वेगळ्या येतात, सोशल सायन्सच्या वेगळ्या येतात आणि लँग्वेजेसच्या वेगळ्या येतात. आणि हे स्पेसिफिक लँग्वेज आणि आयसोलेटेड ब्रॅकेट्समध्येच हे कॅन्डिडेट्स एक दुसऱ्याशी कम्पीट करत असतात. सोशल सायन्सचा कॅन्डिडेट मॅथ्स सायन्सच्या कॅन्डिडेटसोबत कम्पीट करत नाही आणि लँग्वेजच्या पण कॅन्डिडेटसोबत कम्पीट करत नाही. ते आपापल्या ब्रॅकेटमध्ये सगळे लोक कम्पीट करत असतात. तर अशा पद्धतीने मी इथे MNP प्रायमरी इंग्लिश मिडियमचा इथे कट ऑफ टाकलेला आहे. सोशल सायन्सचा 6 to 8चा. तर तुम्ही बघू शकता की जनरलसाठी 110, OBC 107, SC 106 आणि EWS 103. हे डिटेलमध्ये कट ऑफ मी तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्ही तिथे डिटेलमध्ये प्रत्येक मनपाचे प्रायमरीचे सगळे कट ऑफ हायस्कूलचे बघू शकता जाऊन. तर हे सगळं तुमच्या बॅकग्राऊंडवरती डिपेंड करतं. युजली जर व्हॅकन्सीज बघायच्या म्हटल्या 6 ते 8च्या तर आपल्याला मॉडरेट टू हाय कट ऑफ बघायला मिळतो मॅथ्स सायन्सचा. आणि इकडे हायली डिपेंडंट ऑन स्पेसिफिक लँग्वेज, इकडे लँग्वेजनुसार तुम्हाला कट ऑफ बघायला मिळतो. लँग्वेजेसचा मॅथ्स सायन्सचा कट ऑफ नेहमी जास्त असतो. आता 9वी 10वीला इथे मित्रांनो आपण बघणार आहोत की हा थोडासा डेंजर झोन आहे, कारण इथे TET रिक्वायर्ड नाही. इथे कॉम्पिटिशन कमी झालेली नाही, कारण इथे कोणी पण जो विद्यार्थी BSc प्लस BEd यांनी डिग्री केलेली आहे आणि TET CET पास नाही केले तो सुद्धा टेट देऊन इथे एलिजिबल असतो कॉम्पीट करायला. त्यामुळे इथं आपल्याला एक्स्ट्रीम कॉम्पिटिशन बघायला मिळते. बिकॉज TET इज नॉट रिक्वायर्ड. ऑल द ब्रिलियंट कॅन्डिडेट्स हू फेल TET बट स्कोर्ड 130 प्लस इन टेट कॉन्व्हरेज
ऑन दिस एक्झॅक्ट पोस्ट. म्हणजे ज्यांनी TET नाही काढली, CET नाही काढली, बट टेटमध्ये त्यांना चांगले मार्क आलेत, ते लोक इकडे कम्पीट करत असतात, त्यांना जास्त मार्क्स असतात. त्याच्यामुळे जे जास्त मार्क्सवाले कॅन्डिडेट आहेत ते इझिली इथे लागू शकतात. इथे आपल्याला 9वी 10वीला सगळ्यात जास्त कट ऑफ्स बघायला मिळतात. सगळ्यात जास्त मार्क असतील तरच तुम्ही इथे 9वी 10वीला एलिजिबल राहता. त्यानंतर मित्रांनो येते 11वी 12वीचं हायर सेकंडरी, ज्याला म्हणतो आपण. 11वी 12वीचे जे टीचर्स असतात ते स्पेशलिस्ट असतात, कारण इथे तुम्हाला मास्टर्स डिग्री लागत असते. MA MSc MCOM प्लस BEd इथे पाहिजे असतं. इथे पण तुम्हाला CTET किंवा TETची गरज लागत नाही, बट इथे तुम्हाला सब्जेक्ट स्पेशलायझेशन लागतं. आणि इथे पण तुम्हाला स्कोर्स हाय लागतात, कारण इथे CTET TET तुमची ऑलरेडी कधी एक्झाम तुम्हाला काढावी लागलेली नाही. तुम्ही फक्त तुमच्या टेटच्या स्कोर्सवरती इथे सिलेक्शन घेऊ शकता. तर तुम्हाला 150 प्लस किंवा 140 प्लस मार्क्स असतील तर तुम्ही हायर सेकंडरीचा विचार करू शकता. तर आपण आता प्रिफरन्सेस कसे द्यायचे आहेत त्याच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत, की कशा पद्धतीने आपल्याला प्रिफरन्सेसचा स्टडी करायचं, कशा पद्धतीने प्रिफरन्स सायंटिफिकली आपण देऊ शकतो, म्हणजे आपल्या सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती आलेलो आहोत, आपल्या मास्टर स्ट्रॅटेजीवरती, ज्याच्यामध्ये आपल्याला 100 प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. तर 100 प्रिफरन्सेस देत असताना याचं माझं पर्सनल ॲनालिसिस आहे, तुमचं वेगळं ॲनालिसिस असू शकतं. तुमचे मतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडा. तुमची काही वेगळी स्ट्रॅटेजी असेल तर ती पण विद्यार्थ्यांना, मी पण एक अभियोग्यताधारकच आहे, सगळ्यांना कामात येईल, सगळ्यांना मदत होईल त्या गोष्टीची. मला जी स्ट्रॅटेजी वाटली ती मी एक्सप्लेन करतो आहे. तुम्हाला जर काही अजून त्याच्यावरती मतं असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करून त्याचं आपल्याला सिंथेसिस करता येईल. तर टायर 1 याला आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिले 100ला टायर 1, टायर 2 आणि टायर 3 मध्ये डिवाईड करायचं आहे. 100 प्रिफरन्सेसला पहिले 1 ते 20 प्रिफरन्सेस कोणते द्यायचे, त्याच्यानंतर 21 ते 70 कोणते द्यायचे, आणि हे राहिलेले 30 प्रिफरन्सेस कसे द्यायचे. तर हे 20 प्रिफरन्सेस, हे 30 आणि हे 50. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रिफरन्सेस डिवाईड करायचे आहेत. तर आता ही टायर 1मध्ये तुम्ही कोणते प्रिफरन्स टाकणार आहे 1 ते 20मध्ये. तर ज्या स्कूल्स जिथे 1 ते 3 मार्क बिलो कट ऑफ जो आहे, होप ऑफ व्हॅक्यूम इफेक्ट ज्याला म्हणतो आपण. आता काय झालं आहे की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो वेळ मिळतो आहे तो तुम्ही फायदा करून घ्या. तुम्ही 2022चे जे आपले कट ऑफ्स आहेत, मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज बनवले आहेत, ते व्यवस्थित ॲनालिसिस करा. मी PDF पण टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहे सगळ्या कट ऑफ्सचे. तर त्या तुम्ही ॲनालिसिस करा की मागच्या वेळेस एक लिस्ट बनवा की मला कुठे कुठे अर्ज करायचा आहे. प्रिफरन्सेस तुम्हाला कोणते जनरेट होणार आहेत, किती व्हॅकन्सीज कुठे आहेत ते नंतर होतील, पण तुमच्या काही ड्रीम गोष्टी असतील, तुम्हाला जिथे पाहिजे, तुमचे मार्क्स किती आहेत ते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही म्हणजे एक नॉर्मल लिस्ट तर नक्कीच बनवून ठेवू शकतो आपण, एक ॲनालिसिस करून प्रिव्हियस इयर कट ऑफचं. तर पहिले 1 ते 20 कट ऑफ तुम्हाला जे यायचे, जे तुमची ड्रीम आहे, जे तुमची ड्रीम स्कूल आहे, म्हणजे तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्याच्या बाजूचे जिल्हे, तुम्हाला कुठे कुठे नोकरी करायची, तर ते या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला 1 ते 20मध्ये प्रिफरन्सेस द्यायचे. 21 ते 70मध्ये थोडंसं रिअलिस्टिक आपल्याला खेळायला लागणार आहे इथे, म्हणजे रिअलिस्टिकली आपल्याला इथे प्रिफरन्सेस द्यावे लागणार आहे जिथे आपला स्कोर एक्झॅक्टली मॅच होतो पास्ट कट ऑफसोबत. आता इथे तुम्ही +10 पकडून चला किंवा +20 पण पकडा, कॉम्पिटिशन वाढलेली आहे, त्यामुळे सगळ्यांना मार्क्स चांगले मिळाले. तर आपल्या ब्रॅकेटनुसार आपल्याला ॲनालिसिस करायचं की आपण कोणत्या स्कोर ब्रॅकेटमध्ये येतो आहोत. चार्ट तुमच्या सगळ्यांकडे आहे, कोणत्या ब्रॅकेटमध्ये किती लोक आहेत, 120 ते 130मध्ये किती आहेत, 130 ते 140, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्याकडे डिटेलमध्ये ऑलरेडी आहेत की किती विद्यार्थी आपल्या ब्रॅकेटमध्ये आणि आपल्याला मार्क्स किती आहेत. त्यानुसार प्रिव्हियस इयर कट ऑफ किती होत आहे सगळं ॲनालिसिस करून आपल्याला 50 प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. आणि टायर 3मध्ये आपलं शोर सिलेक्शन झालं पाहिजे म्हणून आपण हे टायर 3चे जे प्रिफरन्सेस आहेत ते देणार आहोत. इथे तुम्ही सेफ्टी, रिमोट आणि सगळे जे रुरल एरियाज आहेत, ZPs आहेत, हे सगळ्या एरियाजवरती जिथे तुम्हाला लांब आहे, जिथे कट ऑफ कमी आहे, तुमच्या कट ऑफपेक्षा 15 मार्क तिथे मागच्या वेळेस कमी लागलेत एखाद्या विद्यार्थ्यांना. म्हणजे तुम्हाला जर 130 मार्क असतील तर मागच्या वेळेस जिथे 100वरती कट ऑफ गेला ज्या जिल्हा परिषदचा, किंवा जिथे 90 असेल, 110वरती कट ऑफ असेल, हे या तुमच्या टायर 3 प्रिफरन्सेसमध्ये येतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे प्रिफरन्सेस स्ट्रॅटेजी आहे ही स्टेप बाय स्टेप टायर 1, टायर 2 आणि टायर 3मध्ये डिवाईड करून, आता याच्यामध्ये काय सगळ्यात पहिली स्टेप काय करणार आहात तुम्ही, सगळ्यात पहिले तुमचे टेटचे मार्क्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत किती आहेत. फॉर एक्झाम्पल आपण 130 पकडूयात. त्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करणार आहेत, आपल्या चॅनलवरती पण आहेत, ते सगळे व्हिडिओज तुम्ही बघा. शॉर्ट व्हिडिओज आहेत 5-5, 10-10 मिनिटाचे, त्यामध्ये सगळे कट ऑफ ॲनालिसिस केलेले आहेत. तर त्यानुसार कट ऑफ बघून घ्या तुमच्या कॅटेगरीचं, सगळं हॉरिझॉन्टलचं एवढं रिझर्वेशन, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का बरं समजून सांगितलं याच्या अगोदर, की त्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करून आपण कुठे बसतो एक्झॅक्टली ते बघा त्या PDFsमध्ये, त्या व्हिडिओजमध्ये.
आणि त्यानुसार तुम्ही हे ॲनालिसिस करायचं आहे सायंटिफिक. हे खूप मोठं हार्डवर्क असणार आहे तुम्हाला, कारण प्रिफरन्सेस देणं खूप इम्पॉर्टंट आहे सायंटिफिकली व्यवस्थित ॲनालिसिस करून. एकदा तुम्ही ॲनालिसिस केलं की मग तुम्ही ह्या 100ची लिस्ट काढली तुमची, तर त्या 100मधून तुम्हाला त्याला म्हणजे डिवाईड करायचं आहे टायर 1, टायर 2 आणि टायर 3मध्ये. अशा पद्धतीने 3 प्रकारचे डिव्हिजन करून त्याला 20, 50 आणि 30 अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रिफरन्सेस डिवाईड करून व्यवस्थित तयार करून ठेवायचे आहेत. आता हे आपण विदाऊट इंटरव्ह्यूचं डिटेलमध्ये बघून घेतलं की कशा पद्धतीने आपल्याला प्रिफरन्सेस डिवाईड करून द्यायचे आहेत. आता मेन मुद्दा येतो 50 प्रिफरन्सेसचा विथ इंटरव्ह्यूचा. आता इथे कमी प्रिफरन्सेस संस्था तुम्हाला भरपूर दिसतील, तुम्हाला जनरेट तर भरपूर होतील तुमच्या याच्यामध्ये, पण त्यामधनं तुम्हाला 50 द्यायचे आहेत. तर ही एक मोठी स्ट्रॅटेजी महत्त्वाची असणार आहे विथ इंटरव्ह्यूसाठी. यामध्ये गोल्डन रूल काय माहिती आहे का? सगळ्यात पहिले म्हणजे लास्ट इयर PDF काढायची त्या शाळेची, जे तुम्हाला जनरेट झालेत त्यामधनं त्याला डाउनलोड करा. त्याचा प्रिव्हियस इयर कट ऑफ बघा किती लागलेला आहे तुमच्या ज्या सब्जेक्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 रिकमेंडेड कॅन्डिडेट्स दिसतील त्या PDFमध्ये, आणि त्या 10 लोकांमधले टॉप 3 स्कोरर्स तुम्हाला काढायचे आहेत. तुम्हाला एवढं हार्डवर्क करावंच लागणार आहे. तुम्हाला जर प्रिफरन्सेस व्यवस्थित द्यायचे आहेत तर ते हार्डवर्क केल्याशिवाय मिळणार नाही. तर असे तुम्हाला प्रत्येक इन्स्टिट्यूशनचे नाही काढायचे आहेत, तुम्हाला ज्या 50 इन्स्टिट्यूशन्स प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. आता त्या 50 कशा द्यायच्या, कोणत्या द्यायच्या, त्यासाठी आपण हे PDF सगळे ॲनालिसिस करणार. तर तुमचे मार्क्स, तुमच्या कॅटेगरीचे 3 हायेस्ट स्कोरर तुम्हाला काढायचे आहेत त्या संस्थेमधले. आणि 3 हायेस्ट स्कोरर्समध्ये जर तुमचा मार्क्स बसत असतील, त्यांना 130 मार्क असतील, आपण 130 गृहीत धरले जातात, त्या 130 मार्कात जर तुमचे त्या 3 कॅन्डिडेट्समध्ये बसत असतील, त्या 3 कॅन्डिडेट्सपैकी एकाला 130 असेल, तर एकाच 3मध्ये तुम्ही शॉर्टलिस्ट होऊ शकता, याचे चान्सेस आहेत. याला आपण सायंटिफिक ॲनालिसिस करणं म्हणतो, प्रिव्हियस इयर बेस्ड डेटावरती. अशा पद्धतीने आपल्याला हे 50 प्रिफरन्सेस जे आहेत ते व्यवस्थित ॲनालिसिस करून द्यायचे. असं नाही की मला वाटलं की हां या संस्थेला कमी कट ऑफ असतो, मी ते अर्ज करून टाकतो. तसं नका करू. तुमची कॅटेगरी बघा, तुमचं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रिझर्वेशन चेक करा, तुमचं सब्जेक्ट स्पेशलायझेशन बघा, तिथे ती व्हॅकन्सी आहे का, तिथे ती प्रिव्हियस इयर व्हॅकन्सी होती तर मग मागच्या वर्षी टेट जी झाली, टेट 2022, तिथे त्या विषयाचा कट ऑफ किती गेला, एक्झॅक्टली किती कट ऑफवरती गेला आहे. तर ते कट ऑफ तुम्हाला कळत नाही की सिलेक्शन कोणाला, पण टॉप 3 कॅन्डिडेट्स तुम्ही लिस्टमधून काढू शकता ना, जे 10 मागच्या वेळेस एकाच 10 जे होते त्या 10मधनं 3 कॅन्डिडेट्स तुम्हाला काढायचे आहेत, आणि त्या 3मध्ये तुमचे मार्क्स बसत आहेत का तेवढं तपासायचं आहे. आणि खूपच तुम्हाला शॉर्टलिस्ट अजून करायचं असेल तर पहिल्या 2मध्ये जर बसत असाल तरच मी सांगेल की तुम्ही त्या इन्स्टिट्यूशनला प्रिफरन्सेसमध्ये टाका. परत सांगतोय की माझं पर्सनल स्ट्रॅटेजी आहे, मला शेअर करा वाटली म्हणून मी आपल्या चॅनलवरती शेअर करतोय. तुमचे काही अजून स्ट्रॅटेजी असेल तुमच्याकडे चांगली, जी सगळ्यांना आपल्याला कामात येईल, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा, ती तुम्हाला तिथे डिस्कस करता येईल. आता इमोशन बेस्ड आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे नाहीत यावेळेस. इमोशन बेस्ड प्रिफरन्सेस म्हणजे काय असतं मित्रांनो, की इमोशनच्या बेसिसवरती प्रिफरन्सेस देणं. मला वाटलं म्हणून मी तिथे प्रिफरन्स देतोय, बट आपला स्कोर जर 110 ते 130च्या दरम्यान असेल, आता हे प्रिव्हियस इयरच्या हिशोबाने यांनी बनवलेलं आहे, 110 ते 130मध्ये असेल तर आपल्याला यावरती इमोशनल क्वोशंट जे म्हणतो आपण, EQ म्हणतो ना, IQ जसा असतो सगळ्यांना तसा EQ पण असतो. तर हा आपल्याला बॅलन्स्ड करून डिसिजन घ्यायचा आहे. तर काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील. तर कॉम्प्रोमाइज काय असणार आहे सगळ्यात पहिले, की 9वी ते 10वीमध्ये तुमचा कट ऑफ खूप हाय जात असेल, तुमच्याकडे CTET आहे, TET आहे, तर तुम्ही सगळ्यात पहिले लो कट ऑफकडे जा. 1 ते 5ला अर्ज करा, 6 ते 8ला करा. जिथे तुमचे होण्याचे चान्सेस जास्त आहेत तिथे अर्ज करा. कॉम्पिटिशन जसं आपण डिवाईड केलंच आहे की पहिले 20 तुम्ही कॉम्पिटिशन द्या, कॉम्पिट करा पहिले 20 कट ऑफ, नंतरचे 50 तुम्ही न्यूट्रल ठेवा, आणि 30 जे आहेत लास्टचे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस करायचे. हे कॉम्प्रोमाइजेस कसे करायचे त्यासाठी ही शीट आहे. आपण जे 30 कॉम्प्रोमाइजेस जे आहेत ते बघणार आहोत. 30 कॉम्प्रोमाइज करायचे, प्रिफरन्स द्यायचे टायर 3मध्ये, ते मी तुम्हाला इथे समजून सांगते. तर तुम्हाला ग्रेडमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं आहे वर्गांवरती. जरी तुम्ही 1 ते 12पर्यंत इलिजिबल असाल, पण तुमचे मार्क्स तेवढे आहेत का, तुम्ही इथे तुमचे प्रिफरन्सेस जर इथे संपून टाकसाल सगळे तुम्ही 9वी ते 12वीपर्यंतच, मग खालच्या वर्गांसाठी तुम्ही CTET असून पण प्रिफरन्सेस नाही दिले, म्हणून आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे, ग्रेड लेवलमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं आहे. सेकंड कॉम्प्रोमाइज तुम्ही काय करू शकता, की प्राईम सिटीजमध्ये सगळ्यात जास्त लोक अर्ज करतात. पुणे, मुंबई, जेवढ्या महानगरपालिका आहेत किंवा जेवढ्या अर्बन एरियाज म्हणेल मी, अर्बन एरियाजमध्ये लोक सगळ्यात जास्त अप्लिकेशन करतात. आता विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्हीसाठी इलिजिबल.
तर तुम्ही काय करू शकता की रिमोट आणि रुरल डिस्ट्रिक्ट्समध्ये अप्लाय करा. तिकडे कॉम्पिटिशन स्पर्धा कमी राहील, जाणाऱ्या लोकांची इच्छा कमी असते तिकडे जायची, त्या पद्धतीने करा. तर हा सेकंड कॉम्प्रोमाइज तुम्हाला करायचा आहे. फर्स्ट कॉम्प्रोमाइज ग्रेडवरती, सेकंड कॉम्प्रोमाइज तुम्ही करायचं आहे लोकेशनवरती. थर्ड कॉम्प्रोमाइज करायचं कामच पडणार नाही, कारण आय होप सगळ्यांचं सिलेक्शन होऊन जाईल. 2 डिजिटपर्यंत पण सेकंड राऊंडमध्ये कट ऑफ यायला पाहिजे, सगळ्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. तर होप सो. बट थर्ड कॉम्प्रोमाइज म्हणजे आता तुम्ही एकदमच जॉबलेस असाल, तुम्हाला काहीच जॉब नाही, तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तुम्ही एकदम 21 to 25 एज ग्रुपमध्ये आहात, जस्ट पासआउट झाले आहात, तर तुम्ही पार्शली एडेडचा विचार करू शकता इन्स्टेड ऑफ फुल्ली एडेड. इथे 20%, 40% आणि 60%. बट मी हे प्रिफर करणार नाही, कारण तुम्हाला जर 100 प्रिफरन्सेस जनरेट होत असतील एडेडचे, म्हणजे ग्रँटेडचे फुल 100%, तर तुम्ही तेच द्यायला पाहिजे. बट स्टील सिलेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर 60% एडेड तुम्हाला मिळत असेल, तुमचा स्कोर खूपच 80 मार्क्सचा असेल किंवा 70 मार्क्सचा असेल, देन यू कॅन थिंक ऑफ दिस स्ट्रॅटेजी. तर हे सगळे कॉम्प्रोमाइजेस आपल्याला करावे लागणार आहे. आता आपल्याला जे चेकलिस्ट आहे मित्रांनो, मिस्टेक्स कुठले अवॉइड करायचे ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले म्हणजे जे प्रिफरन्सेस आहेत ते तुम्हाला सेफ्टी नेटमध्ये नाही, मला जिथे आवडतं तिथं म्हणून सगळे 100 प्रिफरन्स मला माझी जिथे नोकरी करायची इच्छा आहे तिथे देऊन दिली, अशा पद्धतीने इमोशनल होऊन नाही द्यायचे. तुमचा कट ऑफ तुम्ही व्यवस्थित चेक करा. जनरलचे कट ऑफ पाहून अप्लिकेशन करू नका. तुम्ही कुठल्या हॉरिझॉन्टल कुठल्या व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये बसता, तुमची पोझिशन कुठे बसते कट ऑफनुसार, त्यामध्ये +10-15 मार्क्स ॲड करा आणि त्यानुसार तुम्ही हॉरिझॉन्टल्सचे जो तुमचे रिझर्वेशन आहेत त्याचा काही बेनिफिट्स घेऊन आपल्याला तिथे अर्ज करता येईल का ते सगळं चेक करून अप्लाय करा. हे बरेच विद्यार्थी बघत नाही आणि अप्लाय करतात, प्रिफरन्सेस देतात. यावेळेस लिमिटेड प्रिफरन्सेस आहेत, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि PGच्या विद्यार्थ्यांना ज्यांना 11-12ला अर्ज करायचा आहे त्यांनी कंबाईंड सब्जेक्ट्स बघून, जिथे तुमची डिग्रीज नाही आहे त्याला अप्लाय करू नका, कारण तुम्हाला कधी ड्युएल डिग्री तिकडे त्या पोझिशनला लागत असते. तर अशा पद्धतीने आपण आज काय केलं आहे की प्रिफरन्सच्या स्ट्रॅटेजीवरती एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ आपण बनवलेला आहे. यावरती अजून डिटेल्ड ॲनालिसिस करून, म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने त्या PDF ॲनालिसिस करायच्या, 2022ची जी PDF आहे ती कशी तुम्ही ॲनालिसिस करायची, तर एक असं डेमो मार्क्स घेऊन एखाद्या विद्यार्थ्याचे आपण डेमो मार्क्स घेऊ, त्यामध्ये डेमो कॅटेगरी घेऊ, त्यामध्ये डेमो कुठल्या वर्गांना एलिजिबल, अशा पद्धतीने आपण ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण बघणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की तुम्हाला काय डाऊट्स आहेत, काही तुमच्या स्ट्रॅटेजीज असतील तर त्या आपण डिस्कस करा, आपण त्याच्यावरती नक्कीच चर्चा करूयात. तर ही फायनल चेकलिस्ट आहे मित्रांनो. यामध्ये काय करायचं आहे की तुमचं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कॅटेगरी समजून घ्या, तुमचे एक्झॅक्ट सब्जेक्ट मीडियमचे फिल्टर लावा, 3 टायर सेफ्टी नेट आपल्याला बनवायचे. जसं मी सांगितलं तुम्हाला की 3 टायर्समध्ये 100 चॉईसेस आपल्याला द्यायचे आहेत, 20, 50 आणि 30 अशा पद्धतीने तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे प्रिफरन्सेसचं. आणि रूल ऑफ 3 हे लावायचं तुम्हाला 50 इंटरव्ह्यूजचे चॉईस देताना. म्हणजे मी काय सांगितलं, रूल ऑफ 3 म्हणजे मागच्या वेळेसच्या कट ऑफमध्ये तुम्ही जे 10 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेत त्यातले टॉप 3 काढायचे आहेत आणि त्या 3मध्ये तुम्ही बसता का, त्याला रूल ऑफ 3 आपण म्हणतोय. जर तुम्ही बसत असाल रूल ऑफ 3 किंवा रूल ऑफ 2 लावा. तुम्हाला खूप सिक्युअर्ड व्हायचं असेल, सिक्युअर्ड प्राधान्यक्रम द्यायचे असतील तर इंटरव्ह्यूजसाठी तुम्हाला शॉर्टलिस्ट होण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीनेच काम करावं लागणार आहे. ही पवित्र पोर्टलची जी सिस्टम आहे ती एक मशीन आहे, एक पोर्टल आहे, सॉफ्टवेअर आहे जे काम करतं. त्याला इमोशन्स नाही आहे, त्याला मॅथ्स कळतं. मॅथ्स म्हणजे त्याला तुम्ही जे फील करता, डेटा फील करत आहात, तो डेटा कळतो, तो डेटा तो ॲनालिसिस करून तुम्हाला अलॉट करतो. त्याच्यामुळे इमोशनल होऊन आपल्याला प्रिफरन्सेस नाही द्यायचे आहेत, तर सायंटिफिकली ॲनालिसिस करून हे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता. आपण प्रिफरन्सेसवरती अजून व्हिडिओ बनवणार जेणेकरून तुम्हाला प्रिफरन्सेस द्यायला अजून मदत होणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण हे स्ट्रॅटेजीज नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.